अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। मित्रांनो, असेच स्वामींचे गोड गोड संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। आपण स्वामींकडे एकच प्रार्थना करायची आहे। मनात स्वप्ने आकाशाची आणि पंखात माझ्या बळ दे, तुझ्या प्रवाही तेजाची धमन्यात या सळसळ दे। निद्रेतून जागृत दे, तमात विजयचा लोळ दे। बरसून जाता आवेग सरीचा झऱ्याची खळखळ दे। दे पानोपानी दवबिंदू, फुलांना परिमळ दे। पाळी मुळी रुजलेली संवेदना निर्मळ दे। हे दृष्टी सर्वव्यापी बुद्धीचा आरसा नितळ दे। गांभीर्याची किनार ज्याला मन असे अवघळ दे। हे स्वामीराया देवा, ज्या परिस्थितीला आम्ही बदलू शकत नाही ते स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे। जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य आम्हाला लाभू दे, आणि अशा परिस्थितीतला भेद जाणण्याचे ज्ञान आम्हाला दे। हे स्वामीराया, तुझ्या चरणी हीच प्रार्थना। मित्रांनो, तुम्ही स्वामी भक्त असाल तर नक्कीच कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, आणि तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करा आणि ती लिहा, आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा। मी स्वामींचरणी अशी प्रार्थना करतो की तुमच्या सर्व मनोकामना, मनातील इच्छा या पूर्ण हो, आणि स्वामीराया तुमच्या पाठीशी पूर्णपणे उभे राहोत, आणि स्वामींचा हात तुमच्या पाठीशी नक्कीच असो, ही स्वामींचरणी प्रार्थना। मित्रांनो, कधी हे शोधायचा प्रयत्न करू नका की देव आहे की नाही। हे शोधण्याचा प्रयत्न करा आपण माणूस आहोत की नाही। मग तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे भेटत जातील। जेव्हापासून माणसांनी सज्जनपणाचे माप आपल्या हिशोबाने लावायला सुरुवात केली, तेव्हापासून मी देवाला एकच विनंती करतो की देवा, मी जसा आहे ना तसाच बरा आहे। मला चुकूनही यांच्या इतकं सज्जन आणि शहाणं कधीच करू नकोस, कारण माझ्याकडून कुणाचे भले झाले नाही तरी चालेल, पण मी वाईट मात्र कुणाचंच करणार नाही। एवढंच श्रेय आणि एवढंच समाधान शेवटच्या श्वासापर्यंत तू मला दे, हीच तुमच्या चरणी प्रार्थना। ईश्वरावर एकदा का विश्वास जडला की तुम्ही त्याचे झालात, आणि तो सर्वार्थाने तुमची काळजी वाहत असतो। त्याच्या लीला अगणित आहेत, पण तुम्ही डगमगायचे नसते। स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। या बिदरावर तुम्ही अढळ श्रद्धा असू द्या, आणि सर्व काही त्यांच्या इच्छेनुसार चालते हा विश्वास तुमच्या मनात असू द्या। नक्कीच तुमच्यासोबत सर्व गोष्टी चांगल्या होणार आहेत। स्वामी, तुझी एक आधार, जगता तुझी एक आधार। वटवृक्षातळी बैससी परी, जगा सूत्रधार, तुची जगा सूत्रधार। शरणागतासी अखंड वर्षे, तव कृपेची नितधार। स्वामी, तव कृपेची नितधार। कृष्णदास प्रार्थितो, तुझसी करू नको, दर्शना विलंब फार। स्वामी, दर्शना विलंब फार। स्वामीराया, तुम्ही आम्हाला लवकरात लवकर दर्शन द्या, आणि त्याला विलंब करू नका, हीच तुमच्या चरणी प्रार्थना। ज्याला उगम नव्हता त्याला अंत नाही, हा त्रैलोक्याचा स्वामी नुसताच संत नाही। त्याचे स्मरण करा देह भान विसरून, तो हरुवाळ येईल मागून आणि कानात सांगून जाईल की बाळा, सगळ्यांनी भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे। नामाची महिमा अपरंपार, जपता स्वामी नाम वारंवार। कृपा होते स्वामींची अपार, असं तो म्हणाला खूप स्वामींचा आधार। स्वामींची कृपा सदैव आपल्यावर अशीच राहो, हीच स्वामींचरणी प्रार्थना। प्रत्येकाच्या आयुष्यात काय लिहून ठेवलंय हे स्वामींशिवाय कोणालाच माहिती नाही, म्हणून आयुष्याचा जास्त विचार न करता स्वामींनी दाखवलेल्या मार्गावर चालत राहा। नक्कीच तुम्हाला एक दिवशी यात नक्कीच यश मिळेल। आपल्या जीवनात तुलना इतरांशी करत बसू नका। सूर्य आणि चंद्र यांच्यात तुलना नसते। जेव्हा त्यांची वेळ असते तेव्हा ते दोघे चमकतात, एवढं मात्र लक्षात ठेवा। माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग नक्कीच सापडतो, आणि करायची नसेल तर कारणं भरपूर सापडतात। म्हणून तुम्ही ठरवायचे तुम्ही ते काम निष्ठेने करायचंय का मग कारणं सांगायची आहेत ते। अडचणीच्या वेळी सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास, जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो, सगळं व्यवस्थित होईल, फक्त स्वामींवर विश्वास ठेव आणि स्वामींची भक्ती करत राहा। विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी तरी चांगलं करत असतो ना, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं। इतकंच की ते आपल्याला दिसत नसतं, आणि ते आपल्या पाठीमागे घडत असतं, पण त्याची चाहूल स्वामी आपल्याला नक्कीच देतात, आणि स्वामी आपल्याला ते सांगू इच्छितात की
तुम्ही भिण्याचं काही कारण नाही. तुमच्यासाठी मी पुढचे सगळे मार्ग मोकळे करतो आहे, म्हणून तुम्ही भिवून चालणार नाही. आयुष्यात सर्व हरलात तरी चालेल, पण हिंमत कधीच हरू नका, कारण हीच हिंमत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा नक्कीच देत असते. सत्कर्म केलेल्या व्यक्तीला आधार शोधण्याची गरज नसते, कारण कितीही वाईट प्रसंग अशा व्यक्तीवर आल्यावर त्या व्यक्तीला आधार ही नियती, निसर्ग आणि प्रकृती देत असते. अशी माणसं संकटात अडकतातही आणि त्यातून सुखरूप सुटतातही, व ही गोष्ट त्यांनी त्यांच्या जीवनात केलेल्या सत्कर्मामुळेच होत असते. त्यामुळे कायमच कोणाची ना कोणाची मदत करावी. असे सत्कर्म केलेले कधीच वाया जात नसते. आज ना उद्या भविष्यात त्या केलेल्या सत्कर्माचे फळ आपल्याला चांगल्या स्वरूपात वाईट प्रसंगात किंवा संकटसमयी हे मिळतच असते. म्हणून फक्त विश्वास ठेवून चला आणि जीवनात पुढे चालत राहा. काम माझं आणि नाव दुसऱ्याचं हा विचार करून कधीही नाराज होऊ नका, कारण तूप आणि कापूस युगायुगाने एकत्र जळत आहेत, परंतु लोक मात्र दिवा जळत आहे असं म्हणतात. कोणी कसं वागावं हे आपल्या हातात नसतं, पण त्याचा आपण स्वतःवर कितपत परिणाम करून घ्यायचा हे मात्र निश्चित आपल्या हातात असतं. मधावर पहिला नैतिक हक्क हा फुलांचा असतो, पण मध चोरून पोळ्यांमध्ये साठवणाऱ्या मधमाशांना मात्र त्याचे श्रेय दिले जाते. समाजातही असंच असतं. प्रामाणिकपणे काम करणारे उपेक्षित राहतात आणि वांग्याचा भोपळा करून किंवा राईचा पर्वत करून श्रेय घेणारे प्रसिद्ध होत असतात. आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग आहे, मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे, पण लोकांच्या मनात जिवंत राहणं हा आपल्या कुशल कर्माचा भाग आहे. आणि ते कर्म आपण चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या वेळाने करत राहणे हेच नियती आहे. जिथे जन्माला कोणत्या घरात यावं आणि जगाचा निरोप केव्हा घ्यावा हे सुद्धा आपल्याला हातात नाही. आयुष्यात माणसं कशी भेटतील आणि कधी भेटतील आणि मार्ग दाखवणारे की मार्ग अडवणारे हे सुद्धा आपल्या हातात नाही. ज्या पैशांच्या जोरावर आपण अहंकार करतो तो पैसा कायमचा असेल असे नाही. ज्या चेहऱ्याची सुंदरता आपण आयुष्यभर मिळवतो कालांतराने त्याला सुद्धा सुरकुत्या पडतात बरं. ज्या शरीरावर आपण गर्व करतो ना त्याला सुद्धा वयाच्या मर्यादा आहेत. ज्या मुलांचा आपल्याला अभिमान असतो ती सुद्धा उतार वयात आपली काळजी करतीलच असे नाही. ज्यांना आपण आयुष्यभर आपले समजतो ते सुद्धा पडत्या काळात सोबत नसतात. जेव्हा वेळ चांगली असली तेव्हा मातू नका आणि वेळ खराब असली तेव्हा रडू नका. आयुष्यात बऱ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात, तरी सुद्धा आपण ॲटिट्यूड दाखवतो. चांगले कर्म तेवढे आपल्या हातात आहे आणि चांगल्या कर्माचे फळ चांगलेच असते. हे अंतिम सत्य आहे आणि हे सत्य धरूनच तुम्ही आयुष्यात पुढे गेले पाहिजेत. देव म्हणून जन्म घेण्यात विशेष काही नाही, पण माणूस म्हणून जन्माला येऊन देवत्व प्राप्त करणं निव्वळ असाधारण आहे. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज जगात एकमेव आहेत. स्वतः महाराजांनी बांधलेल्या इथल्या गड किल्ल्यांना स्पर्श करणं हे साक्षात महाराजांच्या हातांना स्पर्श करण्या इतकं आहे. इथल्या मातीला स्पर्श करणं म्हणजे महाराजांचे चरण स्पर्श करण्यासारखं आहे आणि इथल्या मातीत मिसळून जाणं हे महाराजांच्या सेवेत रुजू होण्यासारखं आहे. म्हणून मराठी माणसाला मुक्ती ही निव्वळ काशीत नाही तर महाराष्ट्राच्या मातीत देखील मिळते, एवढं त्याने लक्षात ठेवावं. प्रत्येक स्त्री ही गुणांनी दुर्गाच असते, फक्त तिने कृतीने देखील दुर्गा होणे आवश्यक आहे. सापाला हात लावल्यावर तो डसणारच. ही दहशत जशी जगातल्या प्रत्येक माणसाच्या मनात असते, अगदी त्याच प्रकारे स्त्रीला हात लावला तर ती प्रहार करणारच ही दहशत प्रत्येकाच्या मनात पाहिजे. याचा अर्थ सगळ्यांचाच पुरुषांच्या मनात राक्षस असतोच असं नाही, पण नसतोच असंही नाही. लक्षात घ्या, काही लोक तशी असतात. लहान मूल हे दुधासारखं असतं. संस्कार करू तसं त्याचं दही, लस्सी, ताक, पनीर असं काहीही बनतं आणि संस्कार चुकले तर ते नाचतं सुद्धा. म्हणून आता तुम्हाला ठरवायचंय की मुलांवर कसे संस्कार करायचे ते. रामायण आणि महाभारत घडून आज हजारो वर्ष झाली असतील, पण त्यानंतर ना कुणी मर्यादा पुरुषोत्तम राम झाला ना कुणी दिशा दाखवणारा कृष्ण झाला. रावण आणि कौरव मात्र उदंड झाले. चांगले आदर्श न घेण्याची माणसाची सवय आजही नाही, तरी हजारो वर्ष जुनी आहेत. म्हणून लक्षात घ्या, पहिलेपासून लोक वाईटच आत्मसात करत आलेले आहेत आणि वाईट लोक जास्त आहेत, पण आपण सत्याच्या मार्गाने चालायचं. आपला विजय हा शेवटी होतोच. आपण जेव्हा बेधुंदपणे आयुष्य जगत असतो त्यात हातून काही चूक होतात. कदाचित दोष परिस्थितीचा असेल किंवा मग माणसांचे चुका तर घडून गेली, पण मग त्यानंतरच आयुष्य कसं जगायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. झालेली चूक न बदलता येत नाही,
पण भविष्याचा विचार तर करावाच लागतो. भूतकाळातल्या चुकांना किती कवटाळून बसायचं. बाहेर पडणे तर गरजेचे असते, पण बाहेरून कितीही शांत राहिले तरी मनात एक युद्ध चालू असते आणि स्वतः विरुद्ध. पण सावरून भविष्याची वाट तर चालवावीच लागते, नाहीतर समाज हा जगण्याच्या शर्यतीत हरवल्याशिवाय राहत नाही. मग आधीच मनावर ओझं, त्यात आणि ही पराजयाची भावना. मग मन भटकत राहतं. कुठेतरी आधार मिळेल या आशेने ते सगळ्यांकडे आशावादी नजरेने बघते. आणि कोणी सावरल तर ठीक, नाही तर मग परत एकदा ते चक्रव्यूह आणि उदासीनतेचं या खोल गर्तेत जीवन कधी बाहेर येईल की नाही याची शंकाच. मग माणूस जगत राहतो, फक्त श्वास चालू आहे म्हणून. त्याला बाहेर काय घडत आहे याचे मुळीच भान नसते. ते जगत राहतात आणि मग माळरानावरच्या त्या शुष्क काटेरी झुडपासारखे त्यांच्याजवळ कोणीच फिरकत नाही आणि कायम ते अलिप्त होऊन जातात. एवढं मात्र खरं आहे, फुलात आणि घरात तसा विशेष फरक नाही. पाकळ्या सोडून गेल्या की फुल संपतं आणि माणसं सोडून गेली की मग घर संपत असतं. म्हणून नेहमी तुम्ही माणसं जपायला शिका. जेवढी जास्त माणसं जपायला शिकलात तेवढे जास्त तुम्ही जीवन एकदम चांगल्या प्रकारे जगू शकता. कसं जमलं असे देवाला, दिली त्याची सावली मला. कसे उपकार मानू देवाचे, दिली त्याने माऊली मला. कशी सोबत नसून देवासारखी, घेते काळजी आई माझी. कशी दूर राहून न बोलता मी, जाणून घेते वेदना माझी. अशी आई देवाने आपल्यासाठी पाठवली आहे. मग त्यांचे उपकार कधी विसरू नका. त्यांचं नातं कधी विसरू नका. नातं म्हणजे काय, तर कोणाच्याही सांगण्यावरून जुळू नये आणि कुणी कितीही सांगितलं म्हणून तुटू नये असा भक्कम लावलेला जीव म्हणजे नातं असतं. आपण त्यांना कधीच बदलू शकत नाही, ज्यांना स्वतःच्या चुकांची जाणीव कधी होत नाही. लक्षात घ्या. म्हणून तुम्ही नेहमी माणसं ओळखायला शिका. आपलं प्रत्येक बाबतीत जुळणार आहे असं आपण समजून चालतो तर वांदे होतील. मग 100% एकासारखी दुसरी वस्तू निर्माणच होत नाही. प्रत्येक प्रांतात आपलं जमलंच पाहिजे हा अट्टहास न धरता, जिथं जमणार नाही याचा अंदाज आला की पान उलटायचं आणि मग आयुष्याचं दुसरं पान नक्कीच चालू होणार आणि तिथून तुमचे नक्कीच चांगले निर्णय तुम्ही घेणार. माणूस हा झाडासारखा आहे. तो सुखासुखी वटत नाही, तो ओलावा शोधत राहतो. त्याचं खरं प्रेम असतं जीवनावर. मग ते जीवन कितीही विद्रूप व कितीही भयंकर असो, कारण मृत्यूनंतरच्या अंधारात कुठलीही चांदी चमकत नाही हे तो मनोमन जाणतो आणि मग त्यानुसार तो वागत असतो. एकटे एकटे चालताना आपलं गाणं गात जावं. आतल्या आतल्या पावसात डोळे मिटून न्यात जावं. भिजलेल्या मातीला निर्मितीचे ध्यास असतात. सोबतीला अखेरपर्यंत आपलेच फक्त श्वास असतात. एवढंच लक्षात ठेवून तुम्ही माणसांकडे एकदम निरखून पाहिलं पाहिजे. आपण आयुष्यात खूप काही मिळवतो, पण बऱ्याच वेळा ज्या कारणांसाठी ही धडपड करतो ती कारणंच शेवटी आपल्या बरोबर राहत नाहीत. मग राहून राहून मनात येतं काही नव्हतं तेव्हा सुखी होतो आणि आता सगळं काही राहून देखील आपण सुखी नाहीत. यात मग कोणाची चूक आहे? आपल्याला त्या गोष्टीचं समाधान मिळत नाही आणि ते समाधान केव्हा मिळेल, जेव्हा आपण आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींमध्ये आपण रमून जाऊ आणि त्या गोष्टी आपल्याला आवडायला लागतील आणि त्याच्यामध्ये आपण समाधानकारक वागू, तेव्हाच आपण समाधानी होऊ. मृत्यूवर कुणालाच विजय मिळवता येत नाही. त्याचे कारण हे, तो काटेकोरपणे वेळा सांभाळतो आणि वर्तमान काळ जपतो. मागच्या पुढच्या क्षणांचे तो काही देणे लागत नाही. जीव वाचावा म्हणून केलेल्या प्रार्थनांशी त्याचा संबंध नाही. जीवाभावाचा माणूस त्याने नेला म्हणून तुम्ही दिलेले शिव्यशाप आणि पुढच्या क्षणी नातेवाईकांनी फोडलेल्या किंकाळ्या तो नक्कीच ऐकत नसतो. माणसांतले हितसंबंध शाबूत ठेवण्याकरता फार काही करावं लागतं. आयुष्यावर मनसोक्त प्रेम असावं लागतं आणि जगण्याची संधी दिल्याबद्दलही नियतीपुढे नतमस्तक होणारा निहंकारी भाव लागतो. हे ज्याला साधलं त्याच्या जीवनाची फुलबाग नक्कीच होते आणि तो नक्कीच फुलासारखा बहरू शकतो. माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशा येतील ना याची कल्पना नसते. त्रास करून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो आणि साजरा केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण खास होत असतो. एवढं मात्र नक्की आहे. म्हणून आता तुम्ही ठरवायचंय, तुम्ही आयुष्य आनंदाने जगायचंय की मग संकटात जगायचंय. आणि तुम्ही जसे वागाल तशी नियती तुमच्याबरोबर वागेल, एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. जीवनात उत्तम मित्र, योग्य रस्ता आणि चांगले विचार, उच्च ध्येय आणि अंगी नम्रता या 5 गोष्टी 5 बोटाप्रमाणे असतात आणि सर्वत्र जोडून आल्यावर वज्रमुठ तयार होते आणि याच वज्रमुठीची ताकद माणसाला यशाकडे घेऊन जाते. म्हणून तुम्ही मित्र,
योग्य रस्ता आणि चांगले विचार आणि ध्येय मात्र उच्च ठेवलं पाहिजे. संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो. आणि रुबाब हा विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही. तो व्यक्तित्वातून सिद्ध होत असतो. मित्रांनो, रानात तण आणि मनात ताण कधीच ठेवू नये. रानातले तण पिकाचा नाश करते आणि मनातला ताण जगण्याचा सर्वनाश करत असतो. त्यामुळे तुम्ही जास्त काही टेन्शन घेऊ नका आणि आयुष्य एकदम आनंदाने जगा आणि सुखी समाधानी जगा. नदी पात्राच्या प्रत्येक वळणावर बाजूचा किनारा खचत असतो, तरी अनेक वळणे घेत नसती नदी समुद्रालाच मिळते. तसंच आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मनोबल खचत असते. त्या प्रत्येक अनुभवातून शिकत जो खस्त्या मनाला सावरू शकतो तो स्वप्नपूर्ती करू शकतो. एवढं मात्र नक्कीच खरं आहे. म्हणून तुम्ही ठरवायचं आहे तुम्ही आयुष्य कसं जगायचं आहे. जीवन हा एक प्रवास आहे. तो रडून जगलात तर खूप लांब वाटेल आणि हसून जगलात तर कधी पूर्ण होईल ते कळणारही नाही. आणि म्हणून हसता हसता जीवन कधी निघून जाईल हे आपल्याला स्वतःला सुद्धा कळत नाही. म्हणून जीवन डायरेक्ट आपण एकदम आनंदात जगलं पाहिजे. आयुष्यात येणाऱ्या कठीण परिस्थिती या काही तुम्हाला उद्ध्वस्त करायला येत नसतात. ते तर तुम्हाला तुमच्यामधील सूक्ष्म क्षमता आणि ताकदीची ओळख करून देण्यासाठी येत असतात. म्हणून कठीण परिस्थितींना देखील कळू द्या की तुम्ही देखील खूप कठीण आहात आणि तुम्हाला देखील सर्व काही मिळू शकते. महाभारतात बाण जरी अर्जुनाने असले तरी त्या बाणांना दिशा ही कृष्णाची होती. महाभारत तर आजही घडतंय आणि तेही पूर्ण जगात. पण अर्जुन आणि कृष्ण नसलेल्या या नव्या महाभारतात दोन्ही बाजूंनी एकमेकांशी युद्ध कौरवच करतायत. एवढं मात्र खरं आहे. मित्रांनो, आयुष्यात आपण जी कल्पना करत असतो ना तीच भय निर्माण करते. भगवंत मला सांभाळणारा आहे ही वस्तुस्थिती आहे. भगवंत नामस्वरूप आहे ही पण वस्तुस्थिती आहे. आपण अंतर्यामी त्याच्या नामात गुंतून राहिलो तर त्याचे सहाय्य कसे मिळते याचा अनुभव आपोआप येईल. माझे कर्तव्य मी केले आहे ना, ते करीत असताना मी अनिती अधर्माने वागलो नाही ना. आता जे व्हायचे ते होऊ दे. कुठे काळजी करा ही वृत्ती ठेवून जगात जो वागेल ना तोच मनुष्य सुखी होईल. आणि भगवंतावर जो विश्वास ठेवेल ना तोच मनुष्य जन्मात सुखी होणार आहे. काय आहे कल्चर ऑफ द एक्सलन्स. दररोज स्वतःशी स्पर्धा करणं आणि स्वतःला सर्वोत्कृष्टतेच्या दिशेने पुढे नेत राहणं आणि कालपेक्षा आज अधिक चांगलं करत राहणं आणि स्वप्न बघणं आणि स्वप्नपूर्तीसाठी लक्ष ठरवणं आणि एक लक्ष साध्य झालं की त्यापेक्षा मोठं लक्ष स्वतः पुढे पुन्हा ठेवणं आणि अशा प्रकारचे जगत राहणं. यामुळे आपल्यापैकी प्रत्येकजण स्वतंत्रपणे झळाळून उठेल आणि मग तो सर्व काही जीवनात त्याच्या मिळवू शकेल. माणूस कितीही मोठा विद्वान असला आणि जर तो इतरांना द्वेष करण्या इतका स्वतःला मोठा समजू लागला तर तो उजेडात हातात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्यासारखा असतो. एवढं मात्र खरं आहे. आणि सगळ्या चांगल्या चांगल्या माणसांची एकमेकात ओळख व्हावी आणि सगळीकडे संवादाचा एक प्रचंड वाद्यमय निनादत राहावा यासाठी खूप आयुष्य उधळलं. अनेक वाद्यवृंद माझ्या भोवती निर्माण झाले. अनेक वाद्यवृंदांनी मला नेमकेपणाने वगळलंही. वाद्यवृंदांपेक्षा स्वर महत्त्वाचा. संगीतापेक्षा मी तर वादकांवर जास्त भाळतो आणि जिथे सुरांपेक्षा असुरांचे फटके जास्त खाल्ले. मग त्या फटक्यांनी माझ्या मनाच्या अनेक बासऱ्या पिंजून गेल्या, पण मैफिलीचा सूर अबाधित राहिला. तसंच तुम्ही संकटाशी लढलं पाहिजे, त्यांना घाबरलं नाही पाहिजे. आपण जीवन असंच एकदम सूर लावून जगलं पाहिजे. आणि मग आनंदाचा जेव्हा सूर लावचाल तेव्हा जन्म तुमचा आणि जीवन तुमचं अगदी चांगलं होऊन जाईल. देव काही जगात येऊन कुणाला सांगत बसत नाही, तो काही बोलतच नाही. तेव्हा देवाची भीती काही नाही. जी काही भीती आहे ती माणसाची माणसाला आहे. माणूसच माणसाला केव्हा तरी पकडतो. माणसाला चुकवलं म्हणजे झालं एवढंच असतं. आणि तो चुकला म्हणजे तो पश्चाताप करत असतो आणि त्या पश्चातापाने त्याला भरपूर काही गोष्टी या सहन कराव्या लागत असतात. प्रतीक्षेचा क्षण नेहमी मोठा असतो. मोठी गंमत असते. काळाबरोबर जेव्हा मनाला वेग येतो तेव्हा काळ नेहमी छोटा वाटतो, क्षण लहान होतो. आणि मनाला जेव्हा वेग पेलत नाही तेव्हा क्षण युगासारखा होतो. न खपणारे क्षण आपली सहनशक्ती खाऊन टाकतात आणि मग नंतर आपल्याला सहनशक्ती उरत नाही. ज्या माणसांच्या गरजा कमीत कमी असतात ती नेहमी समाधानात असतात. आपल्याला जे मिळणार आहे ते मिळण्याशिवाय राहणार नाही आणि ते न मागता मिळणार आहे. आणि जे कधीच मिळणार नाही ते जंग जंग पछाडलं तरी मिळणार नाही. निसर्ग आणि नियती देण्यासाठी आतुर आहे. तुमच्यात आणि नियतीच्या मध्ये जर काही अडथळा येत असेल तर तो अडथळा म्हणजे तुमचे पसरलेले हात आणि मागण्या. बस तुम्ही फक्त देवाकडे मागा की
की देवा मला हे दे, मग देव तुम्हाला नक्कीच देईल. पण तुम्ही देवाचे नामस्मरणच करत नाही आणि देवाकडे नुसतंच मागत राहता, तर मग कसं मिळेल तुम्हाला? आयुष्यात जो अत्यंत महत्त्वाचा निर्णय असतो, की ज्या निर्णयामुळे सगळ्या भविष्याला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे, अशी क्षणी कुणावरही विसंबून राहायचं नाही. आपला बेत फसला किंवा कुणीतरी उधळून लावेल अशी परिस्थिती निर्माण होऊ द्यायची नाही. निर्णयाच्या क्षणी आपण स्वतंत्र असलं पाहिजे आणि स्वतंत्र आपण आपल्या लढ्यासाठी लढलं पाहिजे. प्रेमात पाडण्याकरता फार धाडस लागतं, कारण ज्या क्षणी तुम्ही प्रेमात पडता त्या क्षणी तुम्हाला स्वतःला विसरावं लागतं. प्रेम म्हणजे अहंकार गळून पडणं, हरवणं. प्रेम म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला तुमच्यावर अधिकार गाजवण्याची मुभा देणं आणि शरण जाणं. हा प्रेमाचा एकमेव मार्ग आहे आणि तो मार्ग तुम्ही स्वामींसोबत अवलंबला पाहिजे. तुम्ही स्वामींच्या शरणाशी गेले पाहिजे आणि स्वामींवर नितांत निर्मळ भक्तीने एकदम सेवा त्यांची केली पाहिजे आणि त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि त्यांची भक्ती नक्कीच केली पाहिजे. ते तुमच्यावर निर्मळ मनाने नक्कीच प्रेम करतील आणि तुमच्या मार्गातले सगळे संकट काढून नक्कीच टाकतील. आता मित्रांनो, आपलं मन खूप पळत असतं, मग मनाला शांत कसं ठेवायचं? सगळेच जण आयुष्यात कायमसाठी येत नाहीत, याचा सत्याचा स्वीकार करा. जुन्या गोष्टी, कटू आठवणी आठवून रडत बसू नका. अख्ख्या जगाची जबाबदारी तुमच्यावर नाही आहे हे जाणून घ्या आणि मनस्ताप करणे सोडा. आपल्या आयुष्यात असलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपण खुश ठेवू शकत नाही. रुसवे फुगवे होतीलच हे आधी समजून घ्या. सर्वात आधी स्वतःला विचारा, समजणे सोडा आणि त्या उलट आत्मविश्वास बाळगा आणि कर्म करा. ज्या गोष्टी स्वतःच्या नियंत्रणात नाहीत त्यावर विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. लोकांच्या आयुष्यात काय चाललंय याच्यात वेळ घालवण्यापेक्षा स्वतःच्या स्वप्नांना पाठलाग करा आणि सगळं स्वतःच्या मनाशांतीसाठी करा आणि मग बघा, तुम्हाला जीवन जगण्यात अजून खूप मजा वाटेल. भविष्याचे चित्र काढण्यापेक्षा वर्तमानातलं चित्र पूर्ण करावं आणि आयुष्य जास्त सुंदर वाटतं. कायमचं मागण्या करण्यापेक्षा कधीतरी काहीतरी देऊन पाहावं, आयुष्य जास्त सुंदर वाटतं. चार चौघात एकटं बसण्यापेक्षा कधीकधी समुद्र किनाऱ्यावर आठवणींना घेऊन बसावं, आयुष्य खूप सुंदर वाटतं. हरल्यावर एकटेच पश्चाताप करण्यापेक्षा मित्राच्या खांद्यावर रडून पाहावं, आयुष्यात नक्कीच सुंदर वाटतं. आपल्याला कोण हवंय यापेक्षा आपण कोणाला हवंय हे सुद्धा कधीतरी पाहावं, आयुष्य जास्त सुंदर वाटतं. आकाशातले तारे कधीच मोजून होत नाही, माणसांच्या गरजा कधीच संपत नाही. शक्य तेवढे तारे मोजून समाधानी राहावं आणि आपल्या मनात देवाविषयी चांगली भावना ठेवावी. माझ्या सहवासाला कधी महत्त्व देऊ नका, कारण तो काही क्षणाचा असणार आहे. माझ्या देहाला कधी महत्त्व देऊ नका, कारण एक दिवस त्याची राख होणार आहे. महत्त्व द्यायचे असेल तर माझ्या भावनांना द्या, कारण त्या जर तुम्हाला समजल्या तर मी सदैव तुमच्या सोबतच असणार आहे. म्हणून तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा आणि त्यांच्याजवळ आपल्या सगळ्या शंका आणि इच्छा या मागा. नक्कीच ते तुमच्या शंकेतून तुम्हाला बाहेर काढतील आणि तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण करतील. सुखाचे क्षण तुमच्या अवतीभोवतीच असतात, त्यांच्याकडे डोळसपणे बघायला शिकले पाहिजे. एखाद्याशी हसता हसता तितक्याच हक्कानं रुसता आलं पाहिजे. समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी अलगदा पुसता आलं पाहिजे. मान अपमान मैत्रीत काहीच नसतं. आपल्याला फक्त समोरच्याच्या हृदयात राहता नक्कीच आलं पाहिजे आणि राहता आलं तर मग आपण सगळ्यांची मनं जिंकत असतो. अवसर मिळून सुद्धा माणसात परिवर्तन का होत नाही? आळस मध्ये येतो की अवसर मिळाला आहे हेच ध्यानात येत नाही. आळस मध्ये येतो की अहंकार. आणखी एक महत्त्वाचा घटकही परिवर्तनाच्या मार्गात आडवा येतो. आपण आपल्या कोणतंही परिवर्तन घडून आणलं नाही तरी आपलं काही बिघडत नाही असं माणसाच्या ध्यानात आलं की संपलं. मळलेली पायवाट सोडायचं धाडस कोणी सहसा करत नक्कीच नाही आणि मग चांगल्या मार्गाला चालायला सर्वे लागतात. रात्रीच्या अंधारानंतर पहाटेचा प्रकाश असतो आणि जीवनातील निराशेनंतर आशेचा किरण असतो. गुलाबाच्या झाडावरती सुद्धा काट्यानंतर फूल असतं. थकलेल्या मनाला कोणीतरी दिलासा देणारं असतं. फक्त एक जिद्द हवी, ती सतत पुढे जाण्याची आणि एकदा पुढे टाकलेले पाऊल मागे न घेण्याची. मग बघा, जीवन जगण्यात देखील तुम्हाला खूप आनंद येईल. देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो आणि आपल्या चांगल्या कर्मातला देव कोणाला दाखवण्याची गरज नसते, तो सर्वांना दिसत असतो. म्हणून मंदिरातला देव टाळता तरी चालेल, पण कर्मातला देव कधीच टाळू नका. चांगली कर्म नक्कीच करा. एखाद्या प्रामाणिक माणसाला मदत केली नाही म्हणून त्याचे काम थांबेल असा विचार मनातून काढून टाका, कारण कोणत्याही माध्यमातून देव त्याला मदत करणार आहे हे लक्षात घ्या आणि तो देवाच्या भक्तीत आहे म्हणल्यावर देव त्याच्यासाठी नक्कीच धावून येणार आहे.
जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे ज्या गोष्टीला लोक म्हणतात की हे तुला कधीच जमू शकणार नाही. कारण यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात आणि अपयशस्वी लोक लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात. मग तुम्हाला ठरवायचे, तुम्हाला एकाच निर्णयावर ठाम राहायचे की मग तुम्हाला जगाच्या भीतीने तुमचे निर्णयच बदलायचे आहेत आणि तुमचे स्वप्नच बदलायचे आहेत. राग आल्यावर ओरडायला कधीच ताकद लागत नाही. राग आल्यावर खरी ताकद लागते ती शांत बसायला. लक्षात ठेवा, शब्द येतात हृदयातून पण अर्थ निघतात डोक्यातून. म्हणून रागात आपण काय बोलून जातो आणि कोणाशी किती भांडण करतो हे आपल्याला कळत सुद्धा नाही. पुष्कळदा सुखाची लाट भरतीसारखी आणखी बेसावध आणि असताना चिंब करून सोडते आणि मग त्यातले काय लुटायचे आणि याचे आकलन होण्यापूर्वी ती लाट आपल्या आहोटीप्रमाणे दूर गेलेली असते आणि आपण तसेच काठावर नितळत्या सुखाला स्पर्श करीत राहतो. हवे असलेले सगळे देऊन कोणीतरी चुकल्यासारखं वाटतं आणि मग मनाला त्याची शंका निर्माण होते. का कधी आयुष्य तसं जगावं लागतं? मनात दुःख पण ओठांवर हसू आणावं लागतं. खूप मनापासून हवी असते एखादी गोष्ट पण हसत हसत तिला दूर जाताना पाहावं लागतं आणि मग काळजावर दगड ठेवून आपल्याला पुढची कामगिरी पार पाडायला लागते. जिभेसारखा खतरनाक अवयव कुठेच नाही मित्रांनो. माणसं भांडतात, युद्ध होतात, नातेवाईक दुरावतात, अभक्ष भक्षण करतात, अपेयपान करावंसं वाटतं. हे सगळं जिभेमुळे. भाषा अत्यंत चांगली पण जीभ वाईट असते आणि जिभेमुळे सगळे आपण चोचले करतो आणि जिभेमुळेच आपण दुसऱ्यांना वाईट बोलत असतो. मग हे तुम्ही अजिबात करू नका. मुलांना घडवणे आणि बिघडवणे हे तुमची त्यांच्याशी आणि त्यांच्यासमोर इतरांशी कसे वागता यातून आपोआप होत असते. आणि संस्कार ही समोर बसून शिकवण्याची गोष्ट नाही. ते लहान मुलं ते तुमच्याकडून शिकत असतात. तुम्ही जसे वागाल तसेच ते वागतील. मग आता तुम्ही ठरवायचे की तुम्ही त्यांना कसं शिक्षण दिलं पाहिजे आणि त्यांच्यासोबत तुम्ही कसं वागलं पाहिजे. योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीशी संवाद साधता यायला हवा. मौन हे ना कुठल्या प्रश्नाचं उत्तर आहे ना समाधान आहे. म्हणून लोकांशी बोलायला तुम्ही नक्कीच शिका. तुमची बाजू जर योग्य असेल ना तर ती तुम्हाला राखता यायला हवी. स्वतःचे वेगळे मत मांडता यायला हवे. तुमचा होकार, नकार आणि विचार तिघी स्पष्ट स्वरूपात प्रकट करता यावा. जर सर्व गोष्टी मौनाने साध्य होत असत्या तर माणसाला बोलण्याची किंवा ऐकण्याची कला कधीच अवगत नसते. म्हणून बोलायला शिका. कारण मौनाने गैरसमज निर्माण होतात तर संभाषणाने ते मिटतात. म्हणून तुम्ही जेवढं बोलले तेवढं तुमचं मन ही हलकं होत असतं. आयुष्य सोपं असतं. ते सोपं करायचं असतं. कसं? थोडा संयम ठेवून, थोडं सहन करून, थोडा विश्वास ठेवून, थोडं सतर्क राहून, रडू आलं तर रडून, खळखळून हसून आणि प्रत्येक नकारात्मक गोष्टीकडे दुर्लक्ष करून आयुष्य सोपं आणि सुंदर करायचं असतं. ते असं. कळलं का? मग तुम्ही या गोष्टी अवलंबा आणि तुमचं आयुष्य खूप सुखी करून घ्या. हिशोब बसलो मांडाया आठवांची ओंजळ भरताना, पाहिल्या आठवून सारे कायमचा जेव्हा विसर पडताना, एक क्षण माझा असलेला दुसऱ्या क्षणी भलतेच घडताना, कधी जगलोच नाही तर कधी पाहिले दुःख रडताना, साथ कधी आपल्यांची कधी फक्त विचार एकटे फिरताना, दाखविला मी हसरा चेहरा कळलेच नाही आतले झुरताना, भावनांची जोळी रिकामीच सामोरी पाहिले त्यांना मरताना, हिशोबात शून्य उरला मागे हेही वर्ष सरताना. आणि मग या वर्षामध्ये आपण किती कामगिरी केली आणि किती चांगल्या गोष्टी केल्या त्या आपण आठवून आपल्याला स्वतःला शाबासकी नक्कीच दिली पाहिजे. मित्रांनो, फार सुंदर ओळी आहेत, त्या तुम्ही नीट ऐका. अन्न जपावे विटण्याआधी, नाते जपावे तुटण्याआधी, शब्द जपावा बोलण्याआधी, अर्थ जपावा मांडण्याआधी, रंग जपावे उडण्याआधी, मन जपावे मोडण्याआधी, वार जपावा जखमेआधी, अश्रू जपावे हसण्याआधी, श्वास जपावा पळण्याआधी, वस्त्र जपावे मळण्याआधी, द्रव्य जपावे सांडण्याआधी, हात जपावे मागण्याआधी, भेद जपावा खुलण्याआधी, राग जपावा भांडण्याआधी, मित्र जपावा रुसण्याआधी, मैत्री जपावी तुटण्याआधी. एवढंच फक्त लक्षात ठेवा. तुमच्या सर्व काही बाबतीत तुम्हाला सर्व काही नक्की चांगलं मिळत जाईल. आपण खालीलप्रमाणे कधी व कधी उधारी केलेली असेल, उदाहरणार्थ आर्थिक, शारीरिक आणि मानसिक, तरी ती उधारी परतफेड केली असेल तर ठीक, नाहीतर ती उधारी कोणत्या ना कोणत्या रूपात नुकसान, अपघात, आजारपण, दुःख, वेडेपणा, गरिबी अशा अनेक प्रकारे आपल्या आयुष्यात पुन्हा समोर येते आणि आपल्याला भोगायला बाहेर पडते. मग हे नक्की तेव्हा आपल्याकडे काही पर्याय नसतो. आपण जरी उधारी कशी आणि कधी टाळली असेल
तरी नियती ती आपल्याकडून परतफेड करून घेतल्याशिवाय आपल्याला सोडत नाही. त्यामुळे उधारी किंवा कर्ज हे कधी व कुणाचेही ठेवू नये. म्हणून म्हटलंय, घेणाऱ्याने विसरले तर चालते, पण देणाऱ्याने देण्याचे नक्कीच विसरू नये. फक्त त्याने टायमावर त्याला दिले पाहिजे. आपले डोळे कितीही छोटे असले ना, तरी एका नजरेत सारा आकाश समजण्याची ताकद त्यात असते. पण तसेही आयुष्याची आहे. ती एक देवाने व निसर्गाने आपल्याला दिलेली अमूल्य देणगी आहे, जे जगण्याची मनापासून पूर्णपणे इच्छा असायला हवी. दुःख हे काही काळाने सुखात परावर्तित होते आणि त्यामुळे त्याला कवटाळणे सोडून फक्त मनापासून आनंदी राहण्याची इच्छा असायला हवी, नव्हे ती ठेवायला हवी. ती इच्छा तुमच्याजवळ असेल तर मग तुम्ही जगात प्रामाणिकरित्या वावरू शकता आणि तुम्हाला भरपूर लोक असे प्रामाणिक भेटतील. त्याप्रमाणे तुम्ही त्यांचे निर्णय नक्कीच घेऊ शकता. मित्रांनो, एक लक्षात ठेवा की आपल्या आयुष्यात काही गोष्टी दुर्मिळ घडतात, पण त्या घडल्या तर आपल्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे जे हार्मोन असतात ना, ते जास्त प्रमाणात स्रवतात किंवा तयार होतात, जे आपला मूड आनंदी करण्यास आवश्यक असतात. जेव्हा आपण आपल्या आयुष्यात अनुभवलेल्या आहेतच, पण त्या फक्त आठवून बघा. आपण प्रत्येकाने अशा गोष्टीकडे दुर्लक्ष केलेले असते, नव्हे तर केलेले आहे. तर त्या कोणत्या आहेत ते बघू. कधीकधी आपले आईवडील किंवा म्हातारे लोक आपला मुका घेतात, किंवा आपला मित्र आपल्या खांद्यावर हात ठेवतो किंवा आवडतेही, आणि व्यक्ती गळीभेट घेते, आणि किंवा आपली पत्नी आपल्या डोक्यावर हात फिरवते किंवा स्पर्श करते. या गोष्टी जर आपला मूड बिघडला तर अवश्य कराव्या. त्याने मनाचा मूड ठीक होतो आणि सर्व काही गोष्टी आपल्याला चांगल्याला वाटायला लागतात. लोक जेव्हा आपल्याला कामापुरता मामा बनवतात व आपल्याकडून काम करून घेतात ना, व आपला वापर करून घेतात, तेव्हा आपण किती मूर्ख होतो, नव्हे आपल्याला कसं मूर्ख बनवलं याचा खेद वाटतो. कधीकधी आपला प्रॉब्लेम हा असतो की सर्व जगाला आपण सरळ व खरं समजतो, पण तसं नसतं. लोक काम झालं की ओळखतही नाही, की आठवणही काढत नाही, की सरळ सरळ ते विसरून पण जातात. तेव्हा प्रचंड दुःख होतं व वाईटपणा वाटतं, व याला जीवन असे नाव असतं. आणि तुम्ही असंच जीवन जगायचं आहे. तुम्हाला पण असे भरपूर लोक भेटतील. जसाच चुकलाच आयुष्य जगताना ते कसं जगावं याचं उत्तर बिलकुल माहीत नव्हतं, पण जशी जगण्याची समज येत गेली तसं आयुष्य मात्र जगत गेलो. पण जगताना चुकून एक पायरी चुकली आणि आयुष्याचं गणितच चुकलं. पण आता असं वाटतंय की ती पायरी बरोबर होती की चूक. तेव्हा बरोबर होतो की आता बरोबर आहे हे मात्र कळतच नाही. फक्त एक समजले की जर जेव्हा चुकीचं होतं तर आयुष्यात तर पुढे बरोबर जगत गेलो, आणि जर तेव्हा बरोबर होते तर मग आता चुकीचे का वाटतंय हेच कळत नाही. आणि मग त्याच गोष्टी आपल्याला भेडसावत असतात. त्याच गोष्टींमुळे आपल्याला भरपूर वेळेस पस्तावा येत असतो. यश मिळवायचं असेल तर स्वतःवर काही बंधन घाला. यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती आत्मविश्वास आहे. यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही. यश हे प्रयत्नांना चिकटलेले असते. यश ही एक प्रक्रिया आहे, रस्ता नाही असे कधीही होत नाही. रस्ता शोधायला अपयश येते हेच खरे. यशाजवळ पोहोचण्यासाठी कधी शॉर्टकट नसतो. विचार हेतूकडे नेतो, हेतू कृतीकडे नेतो. कृतीमुळेच सवय लागते व सवयीमुळे स्वभाव बनतो, आणि स्वभावामुळेच साध्य प्राप्त होते. म्हणजे विचार हीच यशाची पहिली पायरी आहे. सर्व गोष्टींना पुरून उरणारी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे फक्त कष्ट. कष्ट आणि कष्ट तुम्हाला करायला लागेल, आणि तेव्हाच तुम्हाला यश मनासारखं प्राप्त होऊ शकेल. आपलं जीवन 3 गोष्टींवर अवलंबून आहे: हवा, पाणी आणि अन्न. म्हटलं तर साध्या सरळ व छोट्या व सोप्या वाटणाऱ्या ह्या गोष्टी आहेत, मात्र अंमलात आणण्यासाठी तितक्याच कठीण वाटतात. जसे की आपण रोज शुद्ध हवा भरपूर घ्यायला हवी, व त्यासाठी रोज 1 तासभर काहीतरी व्यायाम आवश्यक आहे. तसेच रोज भरपूर 10 ग्लास शुद्ध पाणी प्यायला हवे. तसेच सकस व ताजे गरम अन्न 2 वेळेचे घ्यायला हवे. इथे मी सांगितलेलं तुम्हाला माहीत आहे, पण जरा विचार करा की तुम्ही रोज किती व्यायाम करतात व किती पाणी पितात व किती सकस अन्न घेतात. स्वतःला विचारा आणि स्वतःच्या वहीत नोंद करा. तुम्हाला असे जाणवेल की यातील एकही गोष्ट तुम्ही पाळत नाही, आणि काही गोष्टी कळतात पण वळत नाही. बघा आणि अंमलात नक्की जाणा, आणि त्या गोष्टी तुम्ही केल्याशिवाय तुमचं आयुष्य तुम्ही नीट चांगल्या मार्गाने जगू शकत नाही. माणसाला पश्चाताप तेव्हाच होतो जेव्हा त्याने सुधारण्यापलीकडील चूक केलेली आहे, आणि ते जेव्हा त्याला समजते व उमजते व त्याचे मन हे मान्य करते. म्हणून चूक करण्याअगोदर जरा वेळ विचार करून परिणाम काय होतील हे बघूनच पाऊल उचललेले बरे ठरते. कारण माणसाला विश्वास कमवायला अनेक क्षण
अनेक दिवस, अनेक वर्ष किंवा संपूर्ण आयुष्य लागू शकते. पण विश्वास गमवायला फक्त एक क्षण व एक चूक, मग नंतर आपण कितीही प्रयत्न केले तरी ती दरी मनात कायम राहते. म्हणूनच आपण नेहमी म्हणतो की शस्त्रांपेक्षा शब्दाला खूप धार असते, म्हणून त्याचा वापर जपूनच करायला हवा. एवढं मात्र खरं आहे, कधी कधी मित्र एकमेकांपासून तुटले, दूर गेले, तरी त्यांच्यातील मैत्री मात्र दोघांच्याही मनात कप्यात कुठेतरी जिवंत असते. पण कुठेतरी मानपान, गैरसमज, अहंकार या व असल्या फालतू गोष्टींमुळे ती मैत्री मनातल्या मनात दडपून जाते. त्यामुळे मित्र म्हणून स्वीकारल्यावर या असल्या फालतू गोष्टींना मनात थारा देऊ नये. कारण मैत्री ही हृदयात उत्पन्न होणारी गोष्ट आहे, ती तयार करावी लागत नाही. त्यामुळे अशा क्षुल्लक गोष्टींसाठी मित्र व मैत्री नक्कीच गमावली नाही पाहिजे. कचरापेटीत सापडलेली भाकरीच सांगते, माणूस पोट भरले की त्याची लायकी हा विसरत असतो आणि मग तो अन्नाला किंमत देत नाही. आणि अन्नाला किंमत दिली नाही तर मग जीवनात आपल्याला काहीच साध्य करून उपयोग नाही. चांगल्या आणि वाईट भावना या आपल्या मनात असतात. लक्षात ठेवा, आयुष्यातील इतर अनेक गोष्टींप्रमाणेच तुमच्या भावना चांगल्या किंवा वाईट असतात. तुमच्या मनात चांगल्या भावना येतात किंवा वाईट भावना. सगळ्या चांगल्या भावना प्रेमातून येतात आणि सगळ्या नकारात्मक भावना प्रेमाच्या अभावी येतात. तुम्हाला जेव्हा चांगले वाटत असेल, म्हणजे जेव्हा तुम्ही आनंदी असाल, तेव्हा तुम्ही जास्तीत जास्त प्रेम देता आणि जेवढे जास्त तुम्ही प्रेम देता तेवढेच तुमच्याकडे परत येते. तुमचा अपेक्षाभंग झाला की तुम्हाला वाईट वाटते, तेव्हाच नकारात्मक तुम्ही देता आणि जेवढी नकारात्मकता तुम्ही द्याल तेवढीच तुम्हाला परत मिळते. नकारात्मक भावना तुमच्या मनात आल्या की तुम्हाला खूप वाईट वाटते, कारण प्रेम हाच आयुष्यातील सकारात्मक आवेग आहे आणि नकारात्मक भावनांमध्ये प्रेम नसते. तुम्हाला जेवढे चांगले वाटेल आयुष्य तेवढे चांगले होत जाईल. तुम्हाला जेवढे वाईट वाटेल ना, आयुष्य तेवढेच वाईट होत जाईल. जोपर्यंत तुमच्या भावना बदलत नाहीत तोपर्यंत मग तुम्हाला त्या नक्कीच बदलाव्या लागतील. तुम्हाला जेव्हा चांगले वाटत असते तेव्हा तुमच्या भावना देखील आपोआपच चांगल्या असतात. एकाच वेळी चांगल्या भावना आणि नकारात्मक विचार असे कधी होत नाही. त्याचप्रमाणे नकारात्मक भावना आणि चांगले विचार असे असणेही शक्य नसते. हेही तेवढेच खरं आहे. म्हणून प्रेम, कृतज्ञता, हुरूप, उत्साह, समाधान, आनंद, उत्कटता, आशा या सगळ्या गोष्टी तुम्ही नीट बघून पारखून करल्या पाहिजे. तुमच्या भावना म्हणजे तुम्ही जे देता आणि त्याचे अचूक प्रतिबिंब असते. तुम्हाला जेव्हा चांगले वाटत असते तेव्हा इतर कोणत्याही बाबतीत चिंता करण्याची गरज तुम्हाला भासत नाही, कारण तुमचे विचार, शब्द आणि कृती चांगलेच असणार असतात. केवळ चांगल्या भावना असल्याने प्रेम देण्याची हमी तुम्हाला मिळते आणि ते सारे प्रेम तुमच्याकडे परत येते. चांगले म्हणजे चांगले. चांगल्या भावना असताना कसे वाटते किंवा वाईट भावना असताना कसे वाटते हे बहुतेकांना माहीत असते, परंतु आपण बहुतेक वेळा मनात नकारात्मक भावना वागवत असतो, हे त्यांना जाणवत नाही. लोकांना वाटते वाईट वाटणे म्हणजे टोकाच्या नकारात्मक भावना, जसे की दुःख, अपयश, राग, भीती इत्यादी, आणि वाईट वाटणे म्हणजे या सगळ्याच भावना होते आणि नकारात्मक भावनांच्या वेगवेगळ्या पायऱ्या असतात. व तुम्हाला जर बहुतेक वेळा ठीक वाटत असेल ना, तर हे ठीक वाटणे ही सकारात्मक भावना आहे असे तुम्हाला वाटते, कारण तुम्हाला वाईट वाटत नसते. जर तुम्हाला आधीच खरेच खूप वाईट वाटत असेल आणि तुम्हाला ठीक वाटत असेल, तर वाईट वाटण्यापेक्षा हे ठीक वाटणे नक्कीच चांगले आहे. पण ठीक वाटणे हे सुद्धा नकारात्मकच आहे, कारण ठीक वाटणे म्हणजे चांगले वाटणे नाही आणि चांगले वाटणे म्हणजे चांगलेच वाटणे आहे. चांगले वाटणे म्हणजे तुम्ही आनंदी असणे, उत्साहित असणे आणि उत्तेजित असणे, आसक्त असणे. नाहीतर तुम्हाला कशाचेच फारसे काही वाटत नाही असा अर्थ होतो. मग तुमचे आयुष्यही ठीक असेल, बरे असेल किंवा फारसे चांगले असणार नाही. ते काही चांगले आयुष्य नाही. चांगल्या भावना म्हणजे चांगल्याच भावना, त्यामुळेच तुमचे आयुष्य चांगले होते. प्रेमाचे माप म्हणजे अमाप प्रेम असते. तुम्हाला जेव्हा आनंददायी वाटत असते ना, तेव्हा तुम्ही आनंद देता आणि तुम्हाला जिथे कुठे तुम्ही जाल तिथे तसे आनंदी अनुभव तुम्ही अनुभवू शकता. मग आनंदी परिस्थिती आणि आनंदी माणसे मिळतात. रेडिओवर तुम्ही आवडते गाणे ऐकण्यासारखा छोटा अनुभव असो किंवा पगारवाढ होण्यासारखा मोठा आनंद असो, तुम्ही अनुभवत असलेले सारे अनुभव आकर्षणाच्या नियमाचेच परिणाम असतात. तुम्हाला जेव्हा चिडचिडेपणा जाणवत असतो तेव्हा तुम्ही तसेच वागता आणि तुम्हाला तशाच प्रकारच्या परिस्थितीला सामोरे जावे लागते. एखाद्या डासामुळे होणारा क्षुल्लक त्रास असेल किंवा गाडी बंद पडण्यासारखा मोठा त्रास असेल, हे सारे अनुभव आकर्षणाच्या नियमाचाच परिणाम असतात. प्रत्येक चांगली भावना प्रेमाच्या आवेगाशी जोडलेली असते, कारण प्रेम हा साऱ्या चांगल्या भावनांचा स्रोत आहे. उत्साहाची, स्फूर्तीची भावना, ध्यास
या साऱ्या भावना प्रेमातूनच येतात आणि जेव्हा सातत्याने तुम्ही या भावना अनुभवता तेव्हा तसेच स्फूर्तिदायी, उत्साही आणि ध्यासपूर्ण आयुष्य तुम्हाला मिळते. चांगल्या भावनांचे प्रमाण वाढवून त्यातील शक्ती तुम्ही बांधून ठेवू शकता. भावनांचे प्रमाण असे वाढण्यासाठी त्याच्यावर काबू मिळवून मग त्याची तीव्रता वाढवून नेली पाहिजे. यामुळे तुम्हाला नेहमीच चांगले वाटत राहील. उत्साह वाढवण्यासाठी उत्साहाची भावना व्यक्त करा आणि त्याची तीव्रता वाढवण्यात न्या. ही भावना तुम्हाला अत्यंत तीव्रतेने जाणवली पाहिजे. तुम्हाला जेव्हा एखाद्या गोष्टीचा ध्यास लागेल किंवा उत्तेजित वाटेल ना, तेव्हा त्या भावना व्यक्त करा. जेवढ्या खोलवर या भावना तुम्हाला जाणवतील तेवढे चांगले. तुमच्या भावनांचा आवाका तुम्ही जेवढा वाढवत न्याल तेवढे प्रेम तुम्ही द्याल आणि तेवढा यातून मिळणारा निकाल स्थिमित करणारा असेल. तुम्ही जेव्हा एखादी चांगली भावना अनुभवत असता तेव्हा तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टीचा विचार करूनही तुम्ही या भावनांचा आवाका वाढवू शकता. तुम्ही जे देत असता त्याचेच प्रतिबिंब तुम्हाला भावनांमध्ये उमटते. आयुष्यातील महत्त्वाच्या बाबतीत तुम्ही चांगल्या भावना देत आहात की वाईट हे तुम्ही आत्ताही सांगू शकता. आयुष्यातील प्रत्येक विषयाबाबत, उदाहरणार्थ पैसा, आरोग्य, नोकरी, नाती, हे सारे काही म्हणजे तुम्ही या प्रत्येक बाबीला जे देता त्याचे प्रतिबिंब असते. तुम्ही जेव्हा पैशाबद्दल विचार करता तेव्हा त्या पैशाबद्दल तुमच्या काय भावना आहेत ते प्रतिबिंब होते. पैशाबद्दल विचार करताना तुमच्या मनात पैसे नसल्याबद्दल वाईट भावना असतील तर तुमच्या भोवती तशीच नकारात्मकता परिस्थिती निर्माण होईल आणि पैसे नसण्याचाच अनुभव तुमच्या वाट्याला येईल, कारण तुमच्या मनात नकारात्मक भावना आहेत. तुम्ही जेव्हा तुमच्या नोकरीबद्दल विचार करता तुमच्या भावनाच तुम्हाला सांगतात की कशा प्रकारे नोकरी तुम्ही करणार आहात. नोकरीबद्दल तुमच्या मनात जर सकारात्मक भावना असतील तर तुम्हाला नोकरीत सकारात्मक परिस्थिती अनुभवता येईल, कारण तशाच सकारात्मक भावना तुम्ही व्यक्त करत आहात. जेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबांबद्दल, आरोग्याबद्दल किंवा महत्त्वाच्या वाटणाऱ्या इतर कोणत्याही गोष्टींबद्दल विचार करत असता तेव्हा तुम्हाला काय परत मिळणार आहे ते तुमच्या भावना सांगत असतात. तुमच्या भावना आणि मूड याबद्दल जागरूक राहा, कारण तुमच्या अदृश्य भावना आणि दृश्य जग यात एक प्रकारचे बंधन आहे. आयुष्य काही असे सरत नसते. आयुष्य तुम्हाला प्रतिसाद देत असते. आयुष्य तुमचा आवाज असते. आयुष्यातील प्रत्येक भाग हा तुमचा दोन आवाज असते. तुम्हीच तुमच्या आयुष्याचे शिल्पकार असता. तुमच्या आयुष्याच्या कथेचे तुम्ही लेखक असता. तुमच्या आयुष्यरूपी चित्रपटाचे तुम्ही मार्गदर्शक व दिग्दर्शक असता. तुमचे आयुष्य कसे असेल हे तुम्ही ठरवत असता आणि तुम्ही जे देता त्यावरून ते ठरत असते. तुम्हाला जाणून शकतात असे भावनांचे असंख्य स्तर असतात. म्हणजे आयुष्यात तुम्ही किती उंची गाठू शकता याला काही मर्यादा नसतात. नकारात्मक भावनांच्याही कितीतरी पातळ्या असतात, पण या पातळ्यांना मर्यादा लागतात. त्यापुढे तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. यामुळे तुम्हाला चांगल्याच भावनाच निवडाव्या लागतात. चांगल्या भावनांमुळे चांगले वाटते, वाईट भावनांमुळे वाईट वाटते. या काही अपघात नाही. प्रेम ही आयुष्यातील सर्वोच्च शक्ती आहे. ती तुम्हाला साथ घालत असते आणि आकर्षित करत असते व त्यामुळेच तुम्ही जसे आयुष्य जगले पाहिजे तसे जगू शकता. आणि नकारात्मक भावनांमधूनही प्रेम तुम्हाला साथ घालत असते, कारण आयुष्यातील सकारात्मक आवेगापासून तुम्ही दूर गेले आहात असे ते तुम्हाला जाणून देत असते. तुमच्या भावना कशा आहेत यावरच तुमचे सारे अवलंबून असते. तुमच्या भावना कशा आहेत ना यावरच तुमच्या आयुष्यातील सारे काही अवलंबून असू शकते. मग तुमच्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय हा तुमच्या भावनांवर अवलंबून असतो. तुमच्या भावना ही एकच गोष्ट तुमच्या आयुष्यातील प्रेरणादायी स्रोत आहे. तुम्हाला आयुष्यात जे काही पाहिजे ते तुम्हाला हवेसे वाटते, कारण त्यावर तुमचे प्रेम असते आणि ते मिळाल्याने तुम्हाला फार छान वाटणार असते. तुम्हाला आयुष्यात जे काही नको असते ते त्याच्यामुळे तुम्हाला वाईट वाटणार असते, म्हणून नको असते. तुम्हाला चांगले आरोग्य हवे असते, कारण आरोग्यदायी जीवन जगणे तुम्हाला आवडते आणि आजारी असणे वाईट असते. तुम्हाला पैसे हवे असतात, कारण खरेदी करण्यातून आनंद मिळतो, आवडत्या गोष्टी मिळतात. तुम्हाला चांगली नाती हवी असतात, कारण त्यातून तुम्हाला आनंद मिळणार असतो आणि वाईट नातेसंबंधांमुळे तुम्हाला वाईट वाटणार असते. तुम्हाला आनंद हवा असतो, कारण त्यातून तुम्हाला चांगले वाटणार असते आणि आनंदाअभावी वाईट वाटणार असते. एवढे मात्र नक्की आहे मित्रांनो, वाईट भावना तुम्हाला नको असलेल्या गोष्टी आणि तुम्हाला नको त्या गोष्टी जास्त प्रमाणात असते. म्हणून तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत ना त्या चांगल्या गोष्टींनीच प्रेरित झालेल्या असतात. तुम्हाला हव्या असलेल्या चांगल्या गोष्टी तुम्ही कशा मिळवणार? मग चांगल्या भावनांमधून पैशांना तुम्ही हवे आहात, मग आरोग्याला तुम्ही हवे आहात, आनंदाला तुम्ही हवे आहात, सगळ्या तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टींना तुम्ही हवे आहात. तुमचे आयुष्य देण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे, पण तुम्हाला देखील चांगल्या भावना द्याव्या लागतील, तरच या गोष्टी तुमच्याकडे येतील. आणि आयुष्यातील परिस्थिती बदलण्यासाठी तुम्हाला काही लढा किंवा झगडा करण्याची गरज नाही.
तुम्हाला जे काही करायचे आहे ते फक्त चांगल्या भावना जोपासत प्रेम व्यक्त करणे आणि त्यातूनच तुम्हाला जे हवे आहे ते मिळणार आहे. तुमच्या चांगल्या भावना प्रेमाच्या आवेगाला पकडून ठेवतात. हीच तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीची शक्ती आहे. तुमच्या चांगल्या भावनाच तुम्हाला सांगतात की तुम्हाला जे हवे आहे त्यासाठीच मार्ग कोणता आहे. आणि तुमच्या चांगल्या भावना तुम्हाला सांगतात की जेव्हा तुम्हाला चांगले वाटत असते तेव्हा आयुष्यही चांगले असते. पण त्यासाठी प्रथम तुम्हाला चांगल्या भावना व्यक्त कराव्या लागतील. तुम्ही आयुष्यभर स्वतःला असे म्हणत असाल की मला चांगले घर मिळाल्यावर मी आनंदी होईल, मला नोकरी किंवा बढती मिळाल्यावर मी आनंदी होईल, मुले कॉलेजमध्ये जाऊ लागली की मी आनंदी होईल, पैसे असल्यावर आणि आल्यावर मी आनंदी होईल, प्रवास करायला मिळाला तर मी आनंदी होईल, मला व्यवसायात यश मिळाले की मी आनंदी होईल. तर या गोष्टी तुम्हाला कधीही मिळणार नाहीत. कारण असा विचार करणे म्हणजे आनंदाच्या प्रेमाच्या भावनेला आव्हान देणे असते. असे विचार आकर्षणाच्या नियमाला आव्हान नक्कीच देत असतात. सगळ्यात आधी तुम्ही आनंदी असले पाहिजे आणि आनंद देत राहिले पाहिजे. त्यातूनच तुम्हाला आनंद देणाऱ्याच्या गोष्टी मिळतील आणि दुसऱ्याच्या कोणत्याही मार्गाने हे होणार नाही. कारण तुम्हाला आयुष्यात जे काही मिळवायचे आहे ते तुम्ही आधी दिले पाहिजे. तुमच्या भावनांवर तुमचा ताबा असला पाहिजे. प्रेमाचे तुम्ही ऐकले पाहिजे आणि हाच प्रयोग प्रेमाचा आवेग तुम्हाला जे हवे ते परत मिळवून नक्कीच देतो. आता यात मित्रांनो, शिकण्यासारखं तुमच्याजवळ काय आहे बरं? एका क्षणी तुमच्या भावना काय आहेत हे इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा महत्त्वाचे असते. कारण त्यावरच तुमचे आयुष्य घडत असते. तुमच्या भावना तुमच्या विचारांमधील व शब्दांमधील ताकद असतात आणि तुम्हाला काय वाटते तेच महत्त्वाचे असते. सगळ्या चांगल्या भावना प्रेमातूनच उत्पन्न होतात. सगळ्या नकारात्मक भावना प्रेमाच्या अभावातून निर्माण होतात. प्रेमाच्या आवेगामुळे सर्व चांगल्या भावना तुमच्यात बांधून राहतात. कारण प्रेम हा सर्व चांगल्या भावनांचा स्रोत असतो. आणि तुमच्या ज्या गोष्टीवर प्रेम आहे त्याचा विचार करून तुमच्या चांगल्या भावनांची तीव्रता वाढवा. तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी सतत मोजत राहा आणि तुम्हाला खूप छान वाटेपर्यंत तुम्ही ते करत राहा. आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टींबद्दल तुम्हाला कसे वाटते ते तुम्ही जे देत असता त्याचे तंतोतंत प्रतिबिंब असते. आयुष्य काही असेच घडत नसते. आयुष्य तुम्हाला प्रतिसाद देत असते. तुमच्या आयुष्यातला प्रत्येक विषय हा तुमचा कौल असतो आणि तुम्ही जे देता त्यावरूनच हा कौल जगात लागत असतो. चांगल्या भावनांचे असंख्य स्तर असतात. म्हणजेच तुम्हाला जे मिळते असते त्यालाही अंत नसतो. तुम्हाला ज्या गोष्टी हव्या असतात त्यांनाही तुम्ही हवे असता. पैशांना तुम्ही हवे असता, आरोग्याला तुम्ही हवे असता आणि आनंदालाही तुम्ही हवे असता. आयुष्यातील परिस्थिती बदलण्यासाठी झगडा करू नका. तुमच्या चांगल्या भावनांमधून प्रेम व्यक्त करा आणि तुम्हाला जे हवे आहे ते नक्कीच मिळेल. आधी तुम्ही चांगल्या भावना व्यक्त केल्या पाहिजेत. तुम्ही आनंदी असले पाहिजे, आनंद दिला पाहिजे. त्यातूनच तुम्हाला व्यक्त केलेल्या भावना आणि आनंदी गोष्टी मिळतील. तुम्हाला आयुष्यात जे काही मिळवायचे आहे ते तुम्ही आधी दुसऱ्यांना दिले पाहिजे. तरच ते तुमच्याजवळ येते आणि मग हे विश्व सारे तुम्हाला ते देत असते. तुम्हाला ते जाणून शकते आणि तर तुम्ही ते मिळवू शकता. विश्वातील सारे काही चुंबकीय असते आणि सगळ्यांना चुंबकीय लहर असते. तुमच्या भावना आणि विचारांबद्दल या चुंबकीय लहरी असतात. आणि चांगल्या भावना म्हणजे तुम्ही प्रेमाच्या सकारात्मक लहरींवर आहात. वाईट भावना म्हणजे तुम्ही वाईट लहरींवर आहात आणि तुम्हाला जसे वाटत असते चांगले किंवा वाईट त्यावर तुमची लहर ठरत असते. आणि एखाद्या चुंबकाप्रमाणे तुम्ही माणसे, कार्यक्रम, परिस्थिती यांना आकर्षित करू शकता. तुम्हाला खूप उत्साही वाटत असेल तर तुमच्या या उत्साहाची लहर तशीच उत्साही माणसे, परिस्थिती आणि गोष्टी यांना आकर्षित करेल. तुम्हाला भीती वाटत असेल तर तुमच्या भीतीची लहर तशीच घाबरट माणसे, भीतीदायक परिस्थिती आणि गोष्टी यांना आकर्षित करेल. तुमच्या या लहरींबद्दल तुमच्या मनात जराही शंका नको. कारण तुम्हाला त्यानुसारच अनुभव येतात आणि तुम्ही ही लहरी कधीच बदलू शकता. आणि त्यासाठी तुम्हाला तुमच्या भावनांमध्येही बदल करावा लागेल. आणि तुम्ही सकारात्मक असाल तर तुमच्या भोवतालचे सारे काही देखील बदलून जाईल. आणि तुमच्या आयुष्यातील कोणतीही परिस्थिती तुम्ही घ्या, या परिस्थितीतून काहीही निष्पन्न होऊ शकते आणि कोणत्याही प्रकारचे निष्पन्न असू शकते. कारण त्या परिस्थितीबद्दल तुमच्या भावना काहीही असू शकतात. एखादे नाते आनंदी, जोशपूर्ण, उत्साही, समाधानकारक आणि प्रत्येक चांगल्या भावनेने लहरींनी भारलेले असू शकते. एखादे नाते बोरिंग, कंटाळवाणे, त्रासदायक, काळजी वाटायला लावणारे, उदासवाणे असू शकते आणि वाईट भावनांच्या लहरींनी भरलेले असू शकते. या नात्याचे काहीही फलित असू शकते. आणि तुमच्या भावना ज्या प्रकारच्या आहेत तसेच नाते तुम्हाला मिळते. आणि ज्या भावना तुम्ही देता तशाच भावना त्या नात्यांमधून तुम्हाला अनुभवायला मिळतात. तुम्हाला या नात्यांबद्दल बहुतेक वेळा आनंदी वाटत असेल, तुम्ही प्रेम व्यक्त करत असाल
तर तुम्हाला तसेच आनंद देणारे व उत्साही नाते मिळेल, कारण तुमच्या मनात तशा लहरी असतात. भावनांमधील बदल म्हणजे नशिबातील बदल असतात. भावनांच्या लहरींची यादी एकदा बघा आणि तुम्हाला जाणवेल की तुमच्या आयुष्यात काय होते याला महत्त्व नाही. भावनांच्या अनेक लहरी असतात. मग तुमच्या भावनांवरून तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक बाबीतल्या निष्पत्तीचा अंदाज घेऊ शकता. मग तुम्हाला पैशांबद्दल उत्साही, आनंदी आणि आशादायी, दुःखी, भीती, उदासीन वाटू शकते. मग तुम्हाला तुमच्या आरोग्याबद्दल अतिउत्साह, ध्येयाने झपाटलेपण, आनंददायी, नामोहरम झाल्यासारखे किंवा रागाची भावना वाटू शकते. या सर्व विविध प्रकारच्या लहरी आहेत आणि यापैकी जी कोणती लहर तुमची असेल तशाच भावनांचा अनुभव तुम्हाला नक्कीच येऊ शकेल आणि मग त्या भावनांमधून तुम्ही वाहत जाल. तुम्हाला प्रवास करण्याची इच्छा असेल, पण तुम्हाला जर पैसे नसल्याबद्दल खिन्न वाटत असेल तर प्रवासाबद्दल तुम्ही फारसे उत्सुक नसता. अनुत्सुक वाटणे म्हणजे तुम्ही अनुत्सुकतेच्या लहरींवर आहात असा अर्थ होतो. यामुळे तुम्ही प्रवास करू शकणार नाहीत आणि जोपर्यंत ही भावना तुम्ही बदलत नाही तोपर्यंत तुम्हाला तशीच परिस्थिती मिळत राहील. प्रेमाचा आवेग मात्र प्रवासाबद्दलची सारी परिस्थिती बदलेल, पण त्यासाठी तुम्हाला सकारात्मक लहरी जोपासली पाहिजे. एखाद्या परिस्थितीबद्दल विचार करण्याची पद्धत तुम्ही बदलता तेव्हा तुम्हाला वेगळी भावना जाणवत असते. तुम्ही भावनेच्या वेगळ्या लहरींवर असतात आणि ही परिस्थिती नक्कीच बदलते. जर काही नकारात्मक गोष्टी तुमच्या आयुष्यात घडल्या असतील, तुम्ही ते बदलू शकता. या गोष्टीला कधी उशीर होत नाही, कारण तुम्ही तुमच्या भावना कधीही बदलू शकता. तुम्हाला जे आवडते ते मिळवण्यासाठी, जे आवडते त्यासाठी बदल करायला. विषय कोणताही असो, तुमच्या भावना बदलणे महत्त्वाचे असते. विश्वातील गुप्त गोष्टींची माहिती हवी असेल तर ऊर्जा, लहरी आणि कंपने यांच्या बाबतीत विचार करायला हवा. आपोआप होत राहील या भावनेपासून दूर राहा. खूप लोकांना चांगल्या भावनांची शक्ती माहीत नसते आणि त्यामुळे त्यांच्या भावना म्हणजे प्रतिसाद किंवा प्रतिक्रियेच्या रूपात व्यक्त होतात. आपोआप होत राहील अशा त्यांची भावना असते. ही माणसे हेतुपूर्वक आपल्या भावनांवर ताबा मिळवताना दिसत नाहीत. काही चांगले झाले की त्यांना चांगले वाटते, काही वाईट झाले की त्यांना वाईट वाटते. त्यांच्या भावनातच या परिस्थितीला कारणीभूत आहेत हे त्यांच्या लक्षात येत नाही आणि एखाद्या परिस्थितीला ते नकारात्मक पद्धतीने प्रतिक्रिया देतात आणि नकारात्मकताच दिल्यामुळे त्यांना पुन्हा नकारात्मक परिस्थितीत मिळते. या चक्रामध्ये ते अडकून राहतात. त्यांचे आयुष्य त्यांच्या वर्तुळात फिरत राहते आणि भरकटल्यासारखे, चक्रात अडकल्यासारखे त्यांचे आयुष्य होते. त्यांचे आयुष्य बदलू शकते हे त्यांच्या लक्षात येत नाही. त्यांनी त्यांच्या भावनांच्या लहरी बदलणे गरजेचे असते. तुमच्यासोबत काय घडते हे महत्त्वाचे नाही, पण या परिस्थितीला तुम्ही सामोरे कसे जाता यावर सारे अवलंबून असते. तुमच्याकडे जर पुरेसे पैसे नसतील तर अर्थात तुम्हाला पैशांबद्दल चांगले वाटणार नाही, पण तुमची आर्थिक परिस्थिती तोपर्यंत बदलणार नाही जोपर्यंत तुम्ही पैशांबद्दल तुमच्या भावना बदलणार नाहीत, कारण तुम्ही त्याबद्दल नकारात्मक लहरींवर असतात. त्यामुळे नकारात्मक परिस्थितीच तुमच्या वाट्याला येईल. मग ती मोठी बिले असोत किंवा तुमच्या वस्तू नादुरुस्त होणे असो, या परिस्थितीमुळे तुमचे खर्च वाढत राहतील. एका मोठ्या बिलाकडे तुम्ही जेव्हा निराशेने बघाल तेव्हा तुम्ही नकारात्मक भावना देत असाल आणि यामुळे तुमच्याकडे आणखी नकारात्मक परिस्थिती येत जाईल. प्रत्येक सेकंद ही तुमचे आयुष्य बदलण्याची सुवर्ण संधी असते, कारण कोणत्याही क्षणी तुम्ही तुमच्या भावना बदलू शकता. तुम्हाला आधी काय वाटत होते याला महत्त्व नसते, तुम्ही कोणत्या चुका केल्या याला महत्त्व असते. पण तुमच्या विचारांनी पद्धत जेव्हा तुम्ही बदलता तेव्हा तुमच्या लहरीही बदलतात आणि आकर्षणाचा नियम तुम्हाला त्याचाच प्रतिसाद देतो आणि तुमच्या जाणीवांची पद्धत तुम्ही बदलता तेव्हा भूतकाळ मागे सरलेला असतो आणि तुमच्या भावनांची पद्धत तुम्ही बदलता तेव्हा तुमचे आयुष्यही बदलते. मग पश्चाताप करण्यात एकही क्षण वाया घालवू नका, कारण पूर्वीच्या चुकांबद्दल विचार करत राहणे म्हणजे स्वतःला संसर्ग होण्यात देण्यासारखेच आहे. एवढे मात्र लक्षात ठेवा, प्रेमाच्या आवेगासाठी कोणतीही कारणे देऊ नका. तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींनी तुमचे आयुष्य भरलेले नसले तर त्याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही चांगले नाही किंवा प्रेमळ माणूस नाही. आपल्या आयुष्याचा हेतूच हा असतो की नकारात्मक परिस्थितीतून बाहेर पडावे आणि प्रेमाची निवड करावी. मात्र प्रश्न असा आहे की बहुतेक माणसे प्रेम करतात, पण बहुतांशी वेळा प्रेमच व्यक्त करत नाहीत. सगळे सकारात्मक आवेग त्यांच्या आयुष्यातला येतील, पण इतपत प्रेम ही माणसे व्यक्तच करत नाहीत. विचार करा, एका क्षणी तुमच्या प्रिय व्यक्तीला तुम्ही एक छानशी मिठी मारता, पण दुसऱ्या क्षणी तुम्ही हे प्रेम द्यायचे थांबवता. जेव्हा तुम्हाला तुमची किल्ली मिळत नसते किंवा तुम्ही वाहतुकीमध्ये खोळंबलेले असता किंवा तुम्हाला तुमची कार पार्क करण्यासाठी जागा मिळत नसते, मग तुमच्या सहजासोबत तुम्ही हसता तेव्हा तुम्ही प्रेम देत असता. आणि मग जेव्हा खाण्याच्या ठिकाणी तुमचा आवडता पदार्थ संपलेला असतो
तेव्हा तुम्ही खिन्न होता आणि प्रेम द्यायचे थांबवता. आणि आठवड्याचा शेवट जवळ आला की तुम्ही प्रेम देता आणि मग तुमची बिले आली की तुम्ही प्रेम द्यायचे थांबता. आणि हे असेच दिवसभर सुरू राहते. तुम्ही प्रेम देता आणि मग प्रेम द्यायचे थांबते. हे लक्षात ठेवा की प्रेम देता आणि प्रेम देण्याचे थांबवता, पण एका क्षणी प्रेम देता आणि दुसऱ्या क्षणी थांबवता. तुम्ही एकतर प्रेम देऊन प्रेमाचा आवेग काबूत ठेवू शकता किंवा नाही. तुम्ही का प्रेम केले नाही याचे कारणे सांगून तुम्ही प्रेमाच्या आवेगाला काबूत ठेवू शकत नाही. कारणे सांगणे आणि समर्थन करणे यामुळे आणखी नकारात्मक गोष्टी घडत जातात. आणि तुम्ही जेव्हा प्रेम का केले नाही याचे कारण देता, तुम्हाला नशीच नकारात्मक जाणवत राहते आणि त्यामुळेच तुम्ही तेच जास्त देत राहता. राग धरून ठेवणे म्हणजे जळता निखारा हातात घेऊन तो दुसऱ्यांच्या अंगावर भिरवण्यासारखे आहे. आणि यातून तुम्ही स्वतःलाही दुखापत करून घेता. एखाद्या भेटीच्या वेळी काही गडबड झाल्यामुळे तुम्ही जर त्रासून गेला असाल आणि जर यासाठी तुम्ही त्या दुसऱ्या व्यक्तीला दोष देत असाल, तर तुम्ही ह्या दोष देणार स्वतःच्या प्रेम न देण्यासाठी कारण देत आहात. पण आकर्षणाचा नियम फक्त तेच देतो जे तुम्ही देता. त्यामुळेच तुम्ही जर दोष देत असाल तर तुम्हालाही तशीच परिस्थिती अनुभवायला मिळेल. आणि त्यांच्या माणसांकडून अशी परिस्थिती उद्भवेल असे नाही, पण अशीच परिस्थिती उद्भवण्याची शक्यता मात्र नक्की आहे. प्रेमाच्या नियमासाठी कोणतीही कारणे देऊ नयेत आणि कोणतीही कारणे सांगू नयेत. तुम्हाला तेच मिळेल जे तुम्ही द्याल. प्रत्येक लहान गोष्ट महत्त्वाची असते. दोष, टीका, चुका काढणे आणि तक्रारी करत राहणे हे सारे नकारात्मकतेचे प्रकार आहेत. आणि या साऱ्यांमुळे खूप समस्या निर्माण होतात. प्रत्येक छोट्या तक्रारीसोबत आणि टीकेच्या प्रत्येक क्षणासोबत तुम्ही नकारात्मकता देत असता. वातावरण, वाहतूक, सरकार, तुमचा जोडीदार, मुले, पालक, लांब रांगा, आर्थिक परिस्थिती, अन्न, तुमचे शरीर, तुमचे काम, ग्राहक, व्यवसाय, किंमती, आवाज आणि सेवा या सर्व खूप छोट्या व नुकसान न करणाऱ्या गोष्टी आहेत. पण त्या सर्व तुमच्याकडे येतात आणि त्या खूप नकारात्मकता घेऊन येतात. भयानक, वाईट, त्रासदायक, तापदायक हे सारे शब्द तुमच्या शब्दकोशातून काढून टाका. कारण तेव्हा नेहमी तुम्ही हे शब्द बोलता, मग तेव्हा तो खूप तीव्र भावनांपोटी येतात आणि तेव्हा तुम्ही हे बोलता तेव्हा तुमच्याकडे परत येतात. आणि याचा अर्थ तुम्ही ते शब्द तुमच्या भोवती आयुष्यभरासाठी चिटकवून घेता. छान, मस्त, उत्तम, सुंदर असे शब्द वापरणे ही एक चांगली कल्पना आहे आणि हे तुम्हाला वाईट वाटत नाही. आणि तुमचे ज्यावर प्रेम आहे आणि तुम्हाला जे हवे आहे ते सारे काही तुम्ही मिळवू शकता. पण तुम्हाला प्रेमाशी करार करावा लागेल आणि त्याचाच अर्थ कोणतीही कारण देऊन चालणार नाही. कारणे आणि समर्थन तुम्हाला जे हवे ते मिळवून देण्यास प्रतिबंध करतात. एक छान आयुष्य जगायला ही कारणे अडथळे निर्माण करतात. आयुष्य आपण जे काही इतरांच्या आयुष्यात देतो तेच आपल्याकडे पुन्हा येत असते, एवढे मात्र तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. दुकानदाराकडे तुम्ही काही तक्रार केली आणि मग काही तासातच तुमचा कुत्रा खूप भुंकत आहे अशी तक्रार करण्यासाठी तुमच्या शेजाऱ्याचा तुम्हाला फोन येतो आणि या दोन्हीतला दुवा तुमच्या ध्यानात येत नाही. एखाद्या मित्राला तुम्ही दुपारी भेटता आणि दुसऱ्या तुमच्या दोघांचा मित्र असलेला एका व्यक्तीबद्दल नकारात्मक बोलू लागता. मग तुम्ही कामावर गेलात की तुम्हाला तुमच्या ग्राहकांबद्दल एक मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागते आणि यामधील दुवा तुमच्या लक्षात येत नाहीत. रात्री जेवताना बातम्यांमधील काही नकारात्मक गोष्टींबद्दल तुम्ही बोलता आणि रात्री तुमच्या पोटात दुखते, यातीलही दुवा तुमच्या लक्षात येत नाहीत. रस्त्यावरून चालताना कोणाची वस्तू पडली आणि तुम्ही त्या व्यक्तीला ती उचलायला मदत केली नाही तर 10 मिनिटातच तुम्हाला नकारात्मक अनुभव येतो. सुपर मार्केटच्या दारापाशी तुम्हाला तुमच्या गाडीसाठी जागाच मिळत नाही. तुम्ही मोठ्या आनंदाने तुमच्या मुलाला गृहपाठ करायला मदत करता आणि दुसऱ्या दिवशी कराचा परतावा तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त मिळतो. मात्र हा दुवा तुमच्या लक्षात येत नाही. एका मित्राला तुम्ही मदत करता आणि त्याच आठवड्यात तुमच्या वरिष्ठांकडून तुम्हाला एखाद्या खेळाच्या स्पर्धेची 2 तिकिटं मोफत मिळतात. हा दुवा तुमच्या लक्षात येत नाही. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक परिस्थिती आणि क्षणी तुम्हाला तेच मिळते असते जे तुम्ही देत असता. तुम्ही हा दुवा ओळखा किंवा ओळखू नका. काहीही नसताना काहीही तयार होत नाही. साऱ्या गोष्टी या आतून असतात. द टिपिंग पॉईंट. तुम्ही जर नकारात्मक भावनांपेक्षा सकारात्मक विचार आणि भावना जास्त दिल्यात ना तर तुम्ही टिपिंग पॉईंटपर्यंत पोहोचलेले असता. आणि तुम्ही 51% जरी सकारात्मक विचार आणि चांगल्या भावना दिल्यात तरी तुम्ही तुमच्या आयुष्यात वर चढत जाता. आणि त्यामागे कारण आहे तुम्ही प्रेम देता. तेव्हा ते परत तुमच्याकडे येताना केवळ सकारात्मक परिस्थितीनेच घेऊ येते असे नाही. ते तुमच्या आयुष्यात परत येते आणि जास्त प्रेम आणि सकारात्मकता घेऊन येते. ही नवीन सकारात्मकता आणखी सकारात्मक गोष्टी आकर्षित करत असते आणि मग त्याने तुम्हाला भरपूर चांगले वाटते आणि याने तुमच्या आयुष्यातील प्रेम आणि सकारात्मकताही अधिक वाढते. आणि हे असे होत राहते आणि सारे काही चुंबकाप्रमाणे असते. आणि जेव्हा काही चांगले तुमच्याकडे येते
ते चुंबकाप्रमाणे इतर सकारात्मक गोष्टींनाही आकर्षित करते. तुमचे नशीब चांगले आहे किंवा चांगले दिवस आलेत असे तुम्ही जेव्हा म्हणता ना, तेव्हा तुम्हाला याचा अनुभव आला असेल. जेव्हा सतत एका मागोमाग एक अशा चांगल्या गोष्टी होत जातात, जेव्हा एका चांगल्या गोष्टीनंतर दुसरी चांगली गोष्ट घडत जाते आणि चांगल्याच गोष्टी घडत राहतात, यामागचे कारण असे असते की तुम्ही नकारात्मकतेऐवजी खूप प्रेम व्यक्त केलेले असते आणि हे प्रेम तुमच्याकडे परतते. ते अधिक प्रेम घेऊन यामुळेच अधिक चांगल्या गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होतात. आणि याच्या उलट होत असेल देखील तुम्ही अनुभवले असेल. अशा वेळी सारे काही चुकत जाते आणि मग इतर साऱ्याच गोष्टी चुकत जातात. अशा वेळी येते कारण तुम्ही प्रेमाऐवजी नकारात्मक व्यक्त केलेले असते आणि ही नकारात्मकता तुमच्याकडे येते आणि ते नकारात्मकतेत आणखी भर घालते. अशा वेळी तुम्ही बॅड पॅच सुरू घाला असे म्हणता, पण याचा नशिबाशी काही संबंध नसतो. आकर्षणाचा नियम तुमच्या आयुष्यात आपले काम जोरात करत असतो. हा चांगला किंवा वाईट काळ म्हणजे तुम्ही देत असलेल्या सकारात्मक आणि नकारात्मकतेच फलित असते. आणि चांगल्या नशिबाचे किंवा वाईट काळाचे एकमेव कारण म्हणजे कोणत्या तरी एका क्षणी तुम्ही भावनांच्या त्या पट्टीवर चढलेले असता, एवढेच असते. आणि हेच ठरवून तुमचे आयुष्य ठरत असते. आणि तुम्ही चांगल्या भावना ठेवल्या तर तुमच्यासोबत नक्की चांगलं होईल. हे तुम्ही स्वामींवर जर चांगल्या भावना ठेवल्या आणि स्वामींविषयी चांगल्या भावना प्रकट केल्या तर स्वामीही तुमच्यावर प्रेम करतील. म्हणून स्वामींचं नामस्मरण करा आणि त्यांची भक्ती करा आणि त्यांची सेवा करायला विसरू नका. नक्कीच तुम्हाला आयुष्यात तुम्हाला चांगल्या गोष्टी तुमच्याबरोबर घडतील आणि चांगल्या गोष्टी तुमच्याबरोबर होतील. मित्रांनो, चला तर मग आजसाठी एवढाच व्हिडिओ आणि भेटूया नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही अगर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय हनुमान, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.